चला तर मंडळीनो, आज बनवूयात मालवणी काळ्या वाटाण्याची उसळ। हे मी रातच्या काळे वाटाणे भिजू घातलेले, ते बऱ्यापैकी भिजून इलेले असत। ह्यांका मी आता 2-3 वेळा पाण्यान धुवून घेतलंय आणि मग कुकर मध्ये घातलंय। वाटाण्याच्या पाण्यात वांगडाच मी या कुकर मध्ये घातलंय, थोडासा मीठ घातलंय, ढवळान घेऊन कुकरचं झाकण लावले। मग गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवले। वाटाणे शिजूक देऊ मी 4-5 शिट्या काढल्या। कुकर थंड होऊसर ह्यो नारळ घेतलाय, नारळाक सोलान घेतलाय। मालवणी जेवण इला म्हणजे त्यात नारळ इलोच इलो। आता या नारळाक कोयत्यान चला फोडून घेते। असं कोयतो सपासप मारले नारळावरती आणि नारळ फोडून घेतले। बघा कसं रसरशीत आतमध्ये ओलो नारळ असा ह्यो। नारळाचं पाणी गाळून मग करूचा काय, ते जास्त काय करूचा नाही, हडेतडे नाही बघूचा, गटा 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 पिऊन घेऊचा। आता मी पिऊन घेतले। मग नारळ आडाळ्यावर बसून जो नारळ होतो त्याची 1 वाटी नारळाची किसून घेतले। आता माझं लक्ष खडे असा तुम्ही बघतालाय, माझं लक्ष या गोरट्यावर असा। हे आमचं गोरटो, तो मध्ये मध्ये येऊन माझ्या कामाकडे बघत होतो। त्याका मी दम दिले आणि सांगितले एका जागेवर बसून राहूचा। तसं तो मागे सरकलो आणि एका जागेवर बसून राहिलो। तवसर मी खोबरं किसून घेतले। तर मग आपणा करूची असा वाटणाची तयारी। गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवले। तेल तापल्यावर तेलामध्ये मी आला लसूण घातलंय आणि परतान घेतले। आला लसणीचा झणझणीत वास तसं सुटलो मग झाला तसा मी त्याच्यात कांदो घातलाय। कांदो उभो चिरून घेऊचो, बारीक कापून घेऊची काय गरज नाही, एवढी मेहनत करूची गरज नाही, आपणाक नाहीतरी वाटूचाच असता। आता ह्यो कांदो लालसर होईतसवर परतूचो असा। लालसर कांदो झालो की तेव्हा त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो घातले। टोमॅटो सुद्धा उभोच कापून घेतलेले। टोमॅटो मऊसर होऊन शिजूसर परतून घेऊचा। आता जास्त तामझाम नाही करूचा असा, याच्यामध्ये वाईची कोथिंबीर घालून घेऊची असा वाटणार। याच्यात यायला की कोथिंबीरीचा वास सुद्धा खमंग वाटणार दरवळता। त्याची कोथिंबीर सुद्धा मी हळे परतून घेतलाय। आता शेवटा खोबरा भाजून घेऊचा। जर खोबरा तुम्ही आधी घातलाय तर त्या लागूची शक्यता असता। आता शेवटा खोबरा घातला आणि खोबरा सुद्धा परतून घेतले। काळजी घेऊची असा, मंद आचेवरच शिजवचा असा आपणाक ह्या परतून घेऊचा असा, नाहीतर खोबरा भांड्याक लागताला। मग तुम्ही बोलताले मी सांगूक नाही करून, मी सांगितलंय हडे आणि या खोबरा मी परतून घेतलाय। ह्या झाला आपला वाटप तयार। वाटप थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात सरासरा मी या सगळा वाटण काढून घेतलंय। थोडासा पाणी घालून कढई ढवळून घेतले आणि गरा मिक्सरमध्ये फिरवून घेतले। या भराभरा वाटप आपला वाटून इलेला असा। वाटप जाडसरच असू द्या। मग त्याच कढईत मी या कढीपत्त्याची फोडणी घातले। जसा मी बोले जास्त तामझाम नाही, आपलो मालवणी मसालो इलो की मालवणी वाटाण्याची उसळ तयार झालेली असा। तसा 2 चमचे मालवणी मसालो घातले तेलातच आणि ढवळून घेतले। आता ह्याच्यातच पटापट तुम्ही ह्या वाटप घालूचा असा, नाहीतर पुरो मसालो जळतलो।
मसालो घातलो, वाटत घातला की चांगलासा सगळा एकसर ढवळून घेऊचा. ह्या बघा आता हळूहळू हे कलर येतलो. एकसारखं तुम्ही बोलताले डायरेक्ट कलर येतलो तर तसा नाही. थोडे वाटप उकळी मारता किंवा तवसर मी हडे कुकर खोलून वाटाणे शिजलेत की नाही बघितलं. तर वाटाणे सुद्धा बरे शिजून इलेले असत. जास्त मऊसर सुद्धा नाही आणि जास्त जाडसर सुद्धा नाही, कडक सुद्धा नाही. तर आता ह्या असा आपला थपथपीत वाटाण्याची उसळ माका तर आवडता. तर थोडेसे वाटाणे घेतले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतले. आता ही बघा ही इलेली उकळी असा. त्याच्यानंतर थोडे जाडसर भरभरीत मी हे वाटाणे मिक्सरला फिरवून घेतलेले ते हडे टाकले. आणि आता ह्या कसा वाटप कसा जरा जाडसर झाला. एकदम पातळ वाटाण्याची उसळ बरी नाही लागणार. सगळा पाणी वरती राहतं आणि वाटाणे खाली राहतात. आता ह्या सगळ्या एकत्र काळे वाटाणे जे शिजलेले होते ते मी घेतले आणि सगळे वाटाणे वाटपात घातले. आता आपण ह्या का आणूची असा एक उकळी. थोडासा मीठ घातलंय तर मी शेवटाक घालते तसा. वाटपाक आणलंय उकळी, मग घातलंय कोथिंबीर. आता मिक्स केलंय. ह्या बघा जसं मी बोलले तसा थपथपीत काळ्या वाटाण्याची ही आपली असा उसळ. पुरी वांगडा, चपाती वांगडा, आंबोळ्या वांगडा, घावण्या वांगडा तुम्ही खा, आम्ही सुद्धा खातो.